हॅलो, नमस्ते. कसे आहात? छान ना? मी पण मस्त आहे. आपले एक सबस्क्रायबर विचारतात, मॅडम, H1B व्हिसा कायमचं बंद होणार आहे, आपलं मत काय? हो, बरोबर आहे. रिपब्लिक पक्षानं अमेरिकेत संसदेत हे बिल मांडलेलं आहे. H1B व्हिसा कायमचं बंद करायला पाहिजे. हे बघा, कुठे हे मांडलेलं आहे विधेयक? अमेरिकेत. त्यांचे संसदेत रिपब्लिकन पक्षानं मांडलेला आहे H1B व्हिसावर. आणि घबराट मात्र चालले भारतात. एस्पेशली जी मुलं इंजिनिअरिंगला आहेत किंवा इंजिनिअरिंगचे मुलांचे आई वडिलांना एस्पेशली अतिशय घबराट झालेली आहे. म्हणून ते मुलांना मला विचारले, मॅडम आपलं मत मांडा. आता पहिली गोष्ट, हे H1B व्हिसा हे अमेरिकेचं प्रवेशद्वार असं मानलं जायचं. तिथल्या कंपन्या कामासाठी इथले इंजिनियर लोकांना तिथे H1B व्हिसावर बोलवून घ्यायचे. आता ते इथल्या लोकांना का बोलवून घ्यायचे? आपल्याकडे इंजिनियर लोक भरपूर आहेत आणि मुळात काय आहे, त्यांना मेन काम द्यायचे. त्यांना अगदी कुठला म्हणेन मी, अगदी लोएस्ट ऑफ द लो म्हणजे काही असं हे नव्हे, रिसर्चचं वगैरे असं नव्हे, अगदी साधं कामासाठी. आणि तिथले पैसेत ना, म्हणजे डॉलर्समुळे आम्हाला तो पगार खूप वाटायचं. त्यामुळे आपण खुश होतो. म्हणजे इन अदर वर्ड्स, आपले लोक तिथे काही सोडले तरी विथ ड्यू रेस्पेक्ट, मी सगळ्यांना म्हणत नाही, मेजॉरिटी लोक कामगाराचे स्वरूपातच जायचे. रिसर्च अँड डेव्हलपमेंट, रिसर्च करा, हे काही थोडी लोक असतील, मी सर्वांना म्हणत नाही. त्यामुळे आपल्याकडे काय झालं, इंजिनिअरिंग केलं, अमेरिकेत पाठवलं, अगदी छान, हे आपल्याला असं वाटायला लागलं होतं. आज आता हे विधेयक तिथे मांडल्यावर कायमचं H1B व्हिसा आपण बंद करायला पाहिजे म्हणून. का? म्हणजे H1B व्हिसावर 70% भारतीय आहेत, नंतर बाकी कंट्रीजमधले. त्यामुळे त्याचा फटका इंडियाला, म्हणजे इंडियातल्या लोकांना जास्त बसणार आहे. त्यामुळे आपल्याकडे त्याची चिंता जास्त झालेली आहे. आता एक पहिल्यांदा आपण विचार करूया, त्यांचा देश, त्यांना कसं हवे तसे कायदे कानून करायचा अधिकार आहे. मग करू देत ना. आपण आपलं बघायला पाहिजे. आपल्या देशात आपण आपल्याला हवे तसे कायदे कानून करतो, तसं त्यांना पण अधिकार आहे. आपण कोण बोलणार? मग आपण, आपल्याला ती वाट बंद झाली असली तर दुसऱ्या वाटा शोधा ना. दुसऱ्या कंट्रीजमध्ये पण तुम्हाला बाहेरच जाऊन, फॉरेन कंट्रीजांना जाऊन काही अनुभव घ्यायचा आहे. ठीक आहे, मान्य करते, यंग वयात हे असणं असायलाच पाहिजे. इन अदर वर्ड्स, रिस्क टेकिंग म्हणा किंवा कम्फर्ट झोनमधनं बाहेर जाऊन सगळं करणं, हे तुम्हाला उत्साह असायलाच पाहिजे. व्हेरी गुड इट इज. त्यामुळे तुम्हाला बाकीच्या कितीतरी कंट्रीजमध्ये अवकाश आहेत. इवन पोर्चुगल सारखे कंट्रीजमध्ये सुद्धा पण एवढे चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत.
त्यामुळे असं काही नाही, कायम हे बघा, एक दरवाजा बंद झाला की 4 दरवाजे उघडतात, हे लक्षात ठेवा. त्यामुळे असं काही आभाळ कोसळल्यासारखं काहीही विचार करायला नको. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथली दारं बंद झाल्यामुळे काही लोक आपण इथेच काहीतरी करू हा पण विचार करू शकता का नाही. चांगल्या प्रकारे स्वतःचा सेटअप असेल स्वतः, आणि आपले कंट्री शेवटी आपला देश हा आपला आहे. हां, तुमचे आई वडील, तुमचे माणसांना तुम्ही जवळ राहता, ही पण चांगलीच बाब आहे का नाही. त्यामुळे मला वाटते फार काही आपण त्याच्यावर दुःख करायला नको, गरज नाही. इन अदर वर्ड्स, डेड बॉडी कोणाची तरी दुःख कोणतरी करते असं झालेलं आहे. अहो, ते त्यांचे संसदेत मांडलेलं आहे. इवन पास झाला नियम म्हणा तरी त्यांचं सरकार आहे, त्यांना अधिकार आहे, त्यांना हवं तसं त्यांचं देश चालवायचं. आपण कोण त्याला एगेन्स्ट जाणार आहे. आपण आपल्या वाटा बदलायला पाहिजे. ओके, अमेरिकन दार बंद केले ना, बरं झालं म्हणायचं, चांगल्यासाठी झाला का, म्हणजे दुसरं आपल्याला नवीन नवीन काहीतरी शोधायला मिळणार आहे का. म्हणजे हे तुमचं वय आहे, मी तुमचं पण चुकीचं आहे म्हणत नाही. मुलांना वाटत असला हो, नंतर आहे की 8-10 वर्ष बाहेर जायचं, भरपूर पैसा, मेन पैसा असतो, हे खरं मी सांगते, काही म्हणू देत, कमवायचा, नंतर आपले भारतात यायचं, मग तिथले ज्ञानाचा इथे आपण उपयोग करू असं विचार करणारी मुलं सुद्धा भरपूर आहेत. त्यामुळे ते सगळे टाईपचा रिस्क घ्यायला तयार असतात, कम्फर्ट झोनमधनं बाहेर पडायला तयार असतात का. म्हणजे एवढं सोपं नाहीये कुठेही अगदी परदेशातनं जाऊन राहणं, ॲडजस्ट करणं. आपल्याला वाटते तेवढं सोपं नाहीये. जे लोक ते करतात ते रिअली ग्रेट. हां, खरं त्यांना मान्य करायला पाहिजे का. म्हणजे हे सगळे ते प्रॉब्लेम्स म्हणा, चॅलेंजेस म्हणा, फेस करून पुढे जातात म्हणून. त्यामुळे बाकी कंट्रीजमध्ये पण कितीतरी आपल्याला दरवाजे उघडता येतील, तर एक्सप्लोर करता येईल. आणि ओके, तुम्हाला बाकीचं झालं बघून, तिथलं कल्चर, तिथलं कामाचं, हे सगळं आपल्या कंट्रीमध्ये यायला वाटलं ते आपल्याकडे इझिली तुम्ही येऊ शकता. तुमचे ज्ञानाचा सगळ्याचा उपयोग आपल्या देशासाठी करू शकता का. म्हणजे इथे आता आपली यंगस्टर्स म्हणतात, नाही हो, इथे कोण आम्हाला कोण विचारते, इथे सगळं बऱ्याच गोष्टी मी इथे ओपनली बोलू शकत नाही. मुलं काय बोलतात तर ती मुलं छोटी आहेत, त्यामुळे त्यांना वाटते इथे आमचे गुणांना हवं तेवढं रेकॉग्निशन मिळत नाही असं त्यांना वाटते. असेल त्यांचं मत, आपल्याला काही जास्त कळत नाही तिथलं. त्यामुळे मला एवढं म्हणायचं, बाळांनो, तुम्ही म्हणता का नाही खूप आम्हाला दुःख झाले, आकाश कोसळल्यासारखं, काहीही झालेलं नाही, काहीही झालेलं नाही. आधी स्वतःवर विश्वास ठेवा, सेल्फ बिलीफ ठेवा, आणि जे काही होते तर चांगल्यासाठी होते हा विचार करा ना. तिथे म्हणून असं विचार करा की काय, आता 2-4 दिवसापूर्वीच बघा, कर्नाटकातला साकेत नावाचा मुलाचा तिथे मृत्यू झाला. त्याच्याशिवाय आपण बऱ्याच गोष्टी बघतो तिथल्या, आणि तिथे जाऊन म्हणून काय, ही मुलं कुठे कुठे काम करतात, कसं ते हे करून त्यांचं शिक्षण करतात, आपण वाचतो, कळतो. हल्ली तरी सोशल मीडियामुळे बऱ्याच गोष्टी कळतात आपल्याला. आतापर्यंत आपल्याला काय वाटायचं, छान, किती मजा. अहो, आपल्याला मजा वाटते तेवढी मजा नाहीये. त्या मुलांना विचारा तुम्ही विश्वासात घेऊन, ते काय काही फेस करतात. त्यामुळे असं काही वाईट वाटून घ्यायचं कारण नाहीये.
H1B व्हिसा अमेरिकेनं कायमचा बंद केला तरी आपलं काही नुकसान होणार नाही, त्यांचं नुकसान होईल का? म्हणजे आतापर्यंत जगातलं सगळं बेस्ट ब्रेन्स तिथे जात होते, ते सगळे बेस्ट ब्रेन्सना अमेरिकेला एवढ्या पुढे जायला, प्रगती करायला अवकाश दिलेला आहे. आपण हे एक ब्लेसिंग इन डिस्गाईज म्हणूया ना. त्यामुळे कितीतरी लोक आपल्या देशासाठी काम करतील. त्यामुळे बिलकुल वाईट वाटून घेऊ नका. हे माझं पर्सनल मत आहे. आपलं मत काय आहे हे मला कळवा. हॅव ए गुड डे.